शेतकरी मित्रांनो, तुम्ही कापूस पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जर फवारणी करत असाल, तर या अवस्थेत केव्हा फवारणी केली पाहिजे कपाशीच्या, हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जर मायक्रोन्यूट्रिएंट फवारणी करायचीच असेल, तर तुम्ही पीक हे आपलं 25 ते 35 दिवसाचं असताना या दरम्यान मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करा. आता मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करताना चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट यूज करा. आता चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा झिंक आहे. तर मित्रांनो, आपण साधं झिंक जर वापरलं किंवा फवारणीमध्ये दिलं किंवा मातीमध्ये टाकलं उदाहरणार्थ, तर काय होते त्याचा वातावरणामध्ये मातीत किंवा पिकावर फवारणी केल्यावर त्याचा लवकर हास होतो, म्हणजे ती लवकर नष्ट होते. पण चिलेटेड म्हणजे एक असं विशेष सेंद्रिय संयुग असते. त्यासोबत हे मायक्रोन्यूट्रिएंटचा जो समजा घटक आहे, जर पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट झिंक, बोरॉन, मॅग्नीज आणखी जे काही घटक असतील, तर या सर्व घटकाला हा संयुग मातीमध्ये किंवा फवारणीमध्ये आपण जे द्रावण वापरतो, त्यामध्ये हा चिटकून राहतो. म्हणजे त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा सहजासहजी ह्रास होत नाही आणि ते आपल्या पिकाला सहज सुलभ उपलब्ध होतात. त्यामुळे पिकामध्ये जर सूक्ष्म अन्नद्रव्याची म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता असेल, तर ती भरून निघते. ती भरून निघाल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. पीक एकदम हिरवंगार राहतो. फळफांद्यांचा विकास होतो आणि फुलपातीची जी सुरुवात असते, जो आपण 25 ते 35 दिवसाचा पिरियड म्हणतो, त्यामध्ये खूप मदत करते. जर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट यूज करायचं असेल, तर 30 ते 35 दिवसाने यूज करा. आता बरेचसे शेतकरी मित्र मायक्रोन्यूट्रिएंट यूज करताना 2-3 वेळा फवारणी करतात कापसाच्या पिकामध्ये. तर मित्रांनो, सेकंड फवारणी करायची असेल, तर तुम्हाला हा कालावधी कमीत कमी 50 ते 60 दिवसाचा पीक असताना त्यावेळेस तुम्ही फवारणी करा. त्यावेळेस झिंक, बोरॉन, मॅग्नीज आणखी इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, जे चिलेटेड फॉर्ममध्ये आपण फवारणी करतो, ते जर पिकाला दिलं, तर सर्वात प्रथम जे एन्झाईम असते मित्रांनो, ते सक्रिय होतात. तसेच ऑक्सिन पिकामध्ये खूप महत्त्वाचं असते. त्याला पण ते मदत करते. लोहामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया झाडाची वाढते. म्हणजे झाडामध्ये अन्न निर्मिती प्रक्रिया चांगल्या प्रमाणात होते. त्यामुळे झाड एकदम टवटवीत राहते आणि जी त्याला पाती, फुलं लागतात, ते एकदम स्ट्राँग लागतात. फुलगळ लवकर होत नाही. तर ह्या 2 अवस्था फार महत्त्वाच्या आहे. मित्रांनो, या कालावधीमध्ये जर तुम्ही फवारणी केलं, तर तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याचा रिझल्ट हा अप्रतिम दिसेल. आता बघा, या कापूस पिकामध्ये आपल्याला एकदम छान वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, आपण जे रासायनिक खत देतो, त्यावेळेस पण सूक्ष्म अन्नद्रव्य केव्हा द्यायचं, याचा व्हिडिओ आपला नेक्स्ट येणार 2-3 दिवसामध्ये. ते पण मी तुम्हाला सांगतो. पण फवारणीमध्ये जर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट यूज करायचं असेल सूक्ष्म अन्नद्रव्ये, तर ते पिकाचा कालावधी 25 ते 35 दिवसाचा सुरुवातीला, नंतर 50 ते 60 दिवसाचं. या 2 वेळात जर तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी केली,